पोलादपूर तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे। पोलादपूर कुडपण मार्गावर एसटी महामंडळाच्या बसला अपघात झालाय। खड्ड्यात बस आदळल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। अपघातावेळी या बसमधून सुमारे 30 विद्यार्थी प्रवास करत होते। या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। बसमधून प्रवास करणाऱ्या 30 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी जखमी झालेत। जखमी विद्यार्थ्यांना मुकामार लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। हा अपघात झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। मुलं जबरदस्त मानसिक धक्क्यात होती। यावेळी शिक्षकांनी तातडीनं जखमी विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हलवलं। सध्या जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। शाळेचे विद्यार्थी सकाळच्या सुमारास शाळेत जाताना बसने प्रवास करताना हा अपघात झाला। रस्त्यावर खड्डे पडल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। बस स्पीड ब्रेकरला जबरदस्त वेगात आदळली, त्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींमार्फत सांगण्यात आलंय। मात्र या अपघाताला चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं बोललं जातंय। अपघात घडलेला आहे तो कुडपण पोलादपूर एसटीचा अपघात घडलेला आहे। सकाळी शाळेचे विद्यार्थी कुडपणवरून परसोळ्याला शाळेचा प्रवास करत असताना एसटी चालकाची कुठेतरी हलगर्जी या ठिकाणी दिसते। स्पीड ब्रेकरवरती गाडी आदळल्याने जी आतमध्ये लहान मुलं शाळेची होती ती जखमी झाली आणि जखमींना ताबडतोब या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे शिक्षक वर्ग आणि तालुक्यातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी दवाखान्यात भेटी दिल्या। परंतु माझी एक विनंती आहे एसटी प्रशासनाला, हा तालुका अतिशय दुर्गम आणि खेड्यापाड्यात बसलेला असून इथले रस्ते छोटे आहेत आणि एसटी चालकांचा कुठेतरी वारंवार या ठिकाणी गेली 2 वर्ष कंट्रोल सुटत असल्याने इथं शाळेच्या मुलांच्या जीवाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। वादळवारा लाईव्हसाठी देवेंद्र दरेकर, पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।